मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांपर्यंत, सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचतोय आणि आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येतात. काही जण तर आम्हाला सांगतात की या कार्यक्रमामुळे आम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लागली आहे आणि आम्ही मोठ्या आतुरतेनं पाहतोय. नुसतंच पाहत नाही तर आमच्या नातेवाईकांना, आमच्या संपर्कात जे जे येतील त्यांना आम्ही हा कार्यक्रम आवर्जून पहा असं सांगतोय. आपल्या या प्रतिक्रिया ऐकून आम्हालाही आनंद होतोय. मंडळी, मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे, त्यानं चांगली प्रगती केली पाहिजे, त्यानं आपलं नाव रोशन केलं पाहिजे. आणि जर तुमच्या मताप्रमाणे तुमच्यासारखे तुम्ही म्हणाल तसं वागणारा जर मुलगा असेल, पुत्र असेल, तर त्या आई वडिलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा पासवर्ड वेगळा काही सांगायची गरजच लागत नाही. पण मुख्य मेक ही आहे की बरेच विद्यार्थी, बरीच मुलं आई वडिलांचं म्हणणं वेगळं, मुलांचं वेगळं, आणि हा जो संवाद आहे तोच काही जमत नसतो आणि बऱ्याच घरांमध्ये दुःखाचे पासवर्ड असतात. असं होतंय की काय, काय होतं नक्की, मला ते सगळ्या पालकांना सांगायचंय. मुलं चुकतात, मुलं ऐकत नाही, ही गोष्ट निराळी आहे. पण मला असं वाटतं की मुलांकडे काहीतरी आहे, त्याचा शोध तुम्ही घेताय का? का तुम्ही केवळ फक्त त्यांना एकाच चाकोरीतनं, म्हणजे परीक्षार्थी, परीक्षेतले मार्क, प्रगती पुस्तक एवढ्याच चष्म्यातनं पाहताय का? कदाचित तुमच्या मुलाकडे याच्यापेक्षाही वेगळं असेल. म्हणून मला आज त्या पालकांसाठी बोलायचंय, त्या विद्यार्थ्यांसाठी बोलायचंय. मी पालकांना आवर्जून सांगेलो, आपल्या मुलामध्ये काय असतं, तो आपल्या खूप जवळ असतो. असं म्हणतात बघा, एखादी वस्तू डोळ्याच्या खूप जवळ धरली तर ती दिसत नाही, ती जर लांब धरली तर ती दिसते. आपल्या मुलाच्या बाबतीतही असं होत असेल की तो तुमच्या खूप जवळ आहे म्हणून त्याचे चांगले गुण प्रतिदिन के शुल्क पर सब्सक्राइब करने के लिए अपने रजिस्टर्ड मोबाइल नंबर से मिस्ड कॉल दीजिए 9290192901 पर। टाटा स्काई डिवोशन को देखने के लिए अपने टाटा स्काई रिमोट पे 1051 दबाएं। जिनके ऊपर भक्त लाल फूल चढ़ाएं, स्वागत में गुलाल उड़ाएं, जिनकी छवि देखने के लिए लोग तरसें, शान में जिनके बजे ढोल ताशे, वो है लाल बागचा राजा गणपति बाप्पा मोरया। तो गणेश उत्सव के अवसर पर देखिए मुंबई के लाल बागचा राजा की आरती का सीधा प्रसारण 25 अगस्त से 4 सितंबर। 25 अगस्त को सुबह 5 बजे, दोपहर 12:30 बजे और शाम 8:30 बजे। हर रोज दोपहर 12:30 बजे और शाम 8:30 बजे सिर्फ टाटा स्काई डिवोशन आराधना पर। टाटा स्काई डिवोशन 1051 को ₹2 प्रतिदिन के शुल्क पर सब्सक्राइब करने के लिए अपने रजिस्टर्ड मोबाइल नंबर से मिस्ड कॉल दीजिए 9290192901 पर। टाटा स्काई डिवोशन को चित्त लांबच्यांचे येत असतात. अहो, या लहान वयातली मुलं सुद्धा इतकी विचार करणारी असतात. मध्यंतरी मी क्लासमध्ये शिकवत असताना शिकवता शिकवता मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून म्हटलं बघूया, व्यक्ती तितक्या वल्ली तसं व्यक्ती तितके विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाच्या तोंडातनं काय विचार येतात. म्हणून मी त्या मुलांना शिकवता शिकवता विचारलं, म्हटलं समजा रे, मी तुम्हाला जर आत्ता ₹1000 दिले तर तुम्ही काय कराल? क्लासमध्ये मुलं होती, मुली होत्या. मी मुलांना विचारलं 4-5 जणांना. त्या ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांची त्यांची उत्तरं सांगितली. कुणी म्हटलं मी जाऊन कपडे घेऊन येईल, कुणी म्हटलं मला जे आवडतं ते मी खाईन, कोण म्हटलं मला मी दप्तर घेऊन येईल. असं जे जे काही त्या वयातलं आनंदी असावं आपल्याला राहण्यासाठी ते ती उत्तरं प्रत्येकानं दिली. माझ्याकडे एक वृषाली रवींद्र कांबळे म्हणून मुलगी क्लासला येते. यंदा ती 10वीला आहे आणि तिथलेच आपलं छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय खोपोलीची ती विद्यार्थिनी. मी तिला विचारला हा प्रश्न की तू काय करशील? तर तिनं असं सांगितलं, म्हणे तुम्ही जर ₹1000 मला दिलेत ना, तर म्हणे त्यातले मी ₹650
ही माझी मैत्रीण आहे ना मीनाक्षी, म्हणजे तिच्याच कडेला ती मीनाक्षी हनुमंत गडद म्हणून तिची मैत्रीण बसली होती. म्हणजे मी 650 तिला देईल. मला कळे ना की 1000 मी देणार आहे, त्यातले नेमके 650 तिला का? मलाही थोडस औत्सुक्य वाटलं, कुतूहल वाटलं. म्हटलं का तिला 650 का देशील, म्हणजे सगळे का नाही, किंवा तिलाच का देशील पैसे? म्हणे तसं नाही, काय आहे म्हणे, तिने मला असंही उत्तर दिलं की 650 हिला देईल आणि मग उरलेले जे 350 ते मी माझ्यासाठी मग काय करायचं ते वापरेन. माझं औत्सुक्य अजून जागृत झालं. म्हटलं 650 तिला का देणार? तर तिने जे उत्तर दिलं ना, मी त्याच्याने अवाक झालो. मला ती म्हणाली की आमच्या शाळेची ट्रिप चालली आहे आणि ट्रिपची फी आहे 650 आणि हिच्याकडे भरायला पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती माझ्याबरोबर यावी, पण मी काही तिचे पैसेही भरू शकत नाही आणि तिला तसं कसं मी ट्रिपला घेऊन जाणार, म्हणून मला जर 1000 मिळाले तर मी 650 हिला देईल, म्हणजे ही पण माझ्याबरोबर ट्रिपला येईल आणि मग आम्ही मजा करू. काय मैत्री असते, काय प्रेम असतं, हे माझ्या ते लक्षात येत होतं की मुलं असा पण विचार करू शकतात ना. हा मोठा विचार आहे, हे भल्या भल्यांना जमत नाही, हे लहानपणातली मुलं करतात. आणि किती तुम्हाला उदाहरणं सांगू का, मला हे उदाहरण तिचं घडल्यानंतर मला पाठीमागची 2-3 उदाहरणं अशी आठवली वेगवेगळी, की प्रत्येक त्या परिस्थितीत काय वेगळा विचार केलेला असतो मुलांनी. यशवंतराव चव्हाणांचं चरित्र जर तुम्ही वाचलं असाल तर त्यात एक उदाहरण आहे की वर्गातल्या प्रत्येकाला विचारलं जात असतं की तू कोण होशील, तू कोण होशील, आणि जेव्हा यशवंतराव चव्हाणांना विचारलं जातं की तू कोण होशील बाळा, तर तेव्हा यशवंतराव चव्हाण लहानपणीचे उत्तर देतात की मी यशवंतराव चव्हाणच होईल, आणि होऊन दाखवलं त्यांनी. आता छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र तुम्ही जर अभ्यासलं, मध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं मला त्याचा अभ्यास झाला, त्यात जेव्हा शिवाजीराजे कैदेत सापडतात त्यावेळेस शिवाजीराजे रोज औरंगजेबाला भेटायला जात नव्हते, पण शंभूराजे जायचे. तेव्हा त्यांचं वय किती होतं, 8-9 वर्ष, आणि बुद्धीची चलाकी होती. औरंगजेबही खुश होतो. एक दिवस औरंगजेबाला असं वाटतं की हा छोटा मुलगा आहे, बघूया याची बुद्धी किती चलाक आहे, म्हणून एक मोठा मल्ल आणला जातो तिथे. आणि औरंगजेब विचारतोय त्या छोट्या शंभूराजांना की या मल्लाबरोबर युद्ध खेळणार का? आता प्रसंग बघा किती कडवा आहे. नाही म्हणावं, नकार द्यावं तर राजाची आज्ञा मोडल्यासारखं होईल, आणि हो म्हणावं तर मल्लाबरोबर युद्ध खेळणार कसा? पण शंभूराजे 8-9 वर्षाचे त्या वयातही बाडेदारपणे उत्तर देतात औरंगजेबाच्या नजरेला नजर मिळवून. राजाचा पुत्र आहे, बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो, कोणा ऐऱ्या गैऱ्या बरोबर नाही. हे उत्तर शंभूराजांनी 8व्या-9व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेबाला दिलंय. त्याच शंभूराजांची परीक्षा मिर्झा राजानेही घेतली होती. जेव्हा शंभूराजे मिर्झा राजाकडे ओलीस ठेवले जातात तेव्हा मिर्झा राजा शंभूराजांना त्यावेळेची प्रथा म्हणून हत्ती भेट देतो, आणि बघूया हा मुलगा काय बोलतोय म्हणून मिर्झा राजा विचारतो. आता हा हत्ती, तोपर्यंत पुरंदरचा तह झालेला असतो, 23 गड दिलेले असतात. मिर्झा राजा विचारतो की हा हत्ती तुमच्या त्या गडावर, एवढा मोठा हत्ती बालराजे तुम्ही कसा घेऊन जाणार? तेव्हा त्या वयातही शंभूराजे उत्तर देतात, हत्तीचं काही नाही हो, तो हत्ती जरी मोठा असला तरी आमच्या गडापर्यंत तो हळूहळू चालत का होईना तिथपर्यंत जाऊ शकतो, तो जाईल. पण मला त्यापेक्षा जास्त आश्चर्य याचं वाटतंय की हत्तीपेक्षाही ताकदवान असलेले आमचे 23 गड जे तुम्ही घेतलेत, ते 23 गड तुम्ही तुमच्या दिल्लीपर्यंत, तुमच्या सम्राटापर्यंत, तुमच्या बादशहापर्यंत कसे घेऊन जाणार, हाच माझ्या पुढचा मोठा प्रश्न आहे. आणि खरं ठरलं की हो, शिवाजीराजे जेव्हा सुटून आले तेव्हा 23च काय, 300-350 किल्ले मिळवले. मिर्झा राजाला 23 गड नेता आले नाहीत. ही ही उदाहरणं सगळी कशासाठी सांगितली की या बालवयातली ही दिलेली उत्तरं आहेत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धती आपल्याकडे भरपूर असू शकेल हो. तुम्ही त्याचा शोध घ्या. ठीक आहे, तो परीक्षार्थीच झाला पाहिजे असं काही नाही. त्याला कसं आहे, शेवटी आपलं परीक्षा मंडळ, त्यात ठरवलेलं सगळ्या त्या चाकोरीत तो बसला नाही म्हणून तो जीवनात काही करू शकत नाही असंही नाही. बरेच काही काही चांगले गुण असतात. माझ्याकडे एक मुलगी 7-8 वर्षापूर्वी होती शिकायला. मला आता तिचं नाव आठवे ना, पण मला तिचं गाव आठवतं. आमच्या हातनोली गावाच्या जवळ मोरबे नावाचं गाव आहे, तिथली ती मुलगी. ती क्लासला यायची, तिला वडील नव्हते म्हणून मी ठरवलं होतं की बुवा हिची फी आपण घ्यायची नाही. तिची फी नाही घेतली मी, काही नाही, पण
5 वर्षानंतर ती मुलगी क्लास एकदा चालू असताना आली, मला बाहेर बोलून घेतलं. दादा म्हणे ही फी राहिली होती क्लासची ती. मग म्हटलं अगं मला आता आठवही नाही की तुझी फी राहिली की काय. नाही नाही म्हणे तुला आठवत नसली दादा, मला ते दादाच म्हणतात. दादा म्हणे आठवत नसली तरी मला आठवते ही फी द्यायला आले होते. आणि मग ती म्हणजे काय एका मिनिटाच्या आत फी दिली, निघून गेले. मी वर्गात आल्यानंतर मी विचारलं हिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे आणि आज तिने 5 वर्षानंतर ही फी कशी काय आणून दिली आहे. तर मला त्याच्या गावातल्या मुलींनी सांगितलं की म्हणे आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, पण मध्यंतरी त्यांच्या जमिनीची विक्री झाली आणि त्यामुळे काही लाख रुपये त्यांच्याकडे आलेत. मला खरंच त्या मुलीचं कौतुक वाटलं की त्यानंतर सुद्धा 5 वर्षानंतर तिला असं वाटावं की आपण जाऊन फी दिली पाहिजे. पैशाचं की नाही, पैसे अनेक जणांकडे येतात, देण्याची वृत्ती असली पाहिजे. हा प्रामाणिकपणा तुमच्या मुलाकडे असेल, भले ती अभ्यासात कमी असेल पण हा प्रामाणिकपणा असेल तर पुढे जीवनात उपयोग नाही का होऊ शकत? नक्की होऊ शकतो. हेच सांगाय मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय की तुम्ही पालक म्हणून मुलाला शिकवत असताना त्याच्या या गुणांचा, तो प्रामाणिक आहे का, धीट आहे का, बाडेदार आहे का, काय आहे तो नक्की, कसा आहे, याच्यावर लक्ष ठेवता का? तुम्हाला असं नाही वाटत असे पालक तर घरोघर सापडतील की अभ्यासाला बस रे, मला जे करता आलं नाही ते तुला करायचंय. माझ्या काळात काय आर्थिक परिस्थिती खालावलेली होती त्यामुळे मला शिकता आलं नाही, पण आता तुला शिकायला मिळतंय तर तू शिक, अभ्यास कर. अभ्यास कर असे सांगणारे 99% पालक मिळतील. पण अभ्यास तू कसा कर, त्याला अभ्यासाची आवड कशी लागेल, अभ्यासाचं वातावरण कसं तयार होईल आणि त्याच्या मनाला गोडी कशी लागेल, याचा प्रयत्न करणारे पालक किती टक्के असतील? तुम्ही शोधलेत तर फार काही टक्के आढळणार नाहीत. सतत कुरबुर करणारे, हा अभ्यास करत नाही, अभ्यास करत नाही असं म्हणणारे पालक भरपूर सापडतील. पण त्या बाबतीत त्यानं अभ्यासामध्ये सतर्क राहावं, अभ्यासाचं वातावरण चांगलं त्याला तयार करता यावं म्हणून झटणाऱ्या पालकांची संख्या आज कमी होत चाललेली आहे. मला असं वाटतं की तुम्हाला मुलाला अभ्यासाची गोडी लागावी. अभ्यास म्हणजे पुन्हा एकदा मी म्हणतो चाकोरीबद्ध अशातला अभ्यास नाही. त्याला सगळ्याच एक पहिली गोष्ट तुमचा अभ्यास झाला पाहिजे. कुठला? तुम्हाला मुलाचा अभ्यास पाहिजे की तुमच्या मुलाकडे कोणते कलागुण आहेत. मुळात होतं असं पालकांचं की त्यांचाच अभ्यास कमी पडतो. कुठला अभ्यास कमी पडतो? मुलाला ओळखायला ते कमी पडतात की हा आपला मुलगा कुठल्या बाबतीत आघाडीवर राहू शकेल, कुठल्या बाबतीत याला आवड आहे, आपण त्याला कोणते शिक्षण दिलं पाहिजे याचा अभ्यास करायला, म्हणजे त्याला ओळखायला पालकच जर कमी पडलेले असतील. होतं कसं बघा की त्यावेळेच्या प्रथेनुसार त्यावेळेचं म्हणजे त्यावेळेचं पाटाचं पाणी कोणत्या दिशेला जातंय त्याच्यानुसार मुलाचे पालक बऱ्याचशा वेळा आपल्या मुलाला त्या त्या बाजूला नेत असतात. म्हणजे आपल्या शेजारच्यांनी अमुक बाजूला म्हणजे या बाजूला ऍडमिशन घेतली, ही साईड निवडली म्हणून माझ्या मुलानंही तिकडे जावं, किंवा माझ्या शेजारचा इंजिनियर झाला म्हणून माझा मुलगाही इंजिनियर झाला पाहिजे, मोठ्या पगाराची त्याला नोकरी मिळाली पाहिजे. ही सगळी स्वप्न होत असताना त्याची आवड कशात आहे, त्याला कशामध्ये काय चांगलं करावं असं वाटतं, याच्याकडे मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नसतो. आणि मग होतं असं की त्याची आवड राहते वेगळी, त्याला अभ्यासाकडचं जे अभ्यास असतो तो येतो वेगळा, आणि या सगळ्या वेगळेपणामुळे त्याला आतून काय करावं असं वाटतं ते लक्षातच कोणी आणत नाही. आणि मग दोघांचीही चुकी नसते. होऊन जातं असं की पालकांच्या अपेक्षा तीव्र राहतात, मुलाला मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट वाटत नसतो, आणि मग त्यानं जरी ऍडमिशन घेतलं तरी तो काही मनापासून घेत नसतो. मग ना पालकांच्या अपेक्षा पूर्ण होत, ना मुलाची ज्यात करिअर करण्याची इच्छा आहे ती पूर्ण होत, आणि मग या दोन्हीच्या गोंधळांनी काहीच होत नाही.
मग तुम्ही असं म्हणाल की मग मुलाला ओळखायचं कसं? मला असं वाटतं तुमच्या संवादाची गरज आहे. आज किती पालक आणि त्यांचा मुलगा याच्यामध्ये संवाद आढळतोय. अहो, आज संवादाची खूप गरज आहे आणि मला असं वाटतं की ती संवादाची सवय ही लहानपणापासून लागली पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाशी बोलाल, वाद नको, वाद तर भरपूर येतात, पण संवादच होत नाहीत. जर तुम्ही त्याच्याशी संवाद साधलात तर तुम्हाला त्याची आवड निवडही कळेल. संवादाने आणि चर्चेने तुम्ही प्रश्न सोपवू शकाल. तुम्ही फक्त वडील आहात म्हणून त्याच्यावर जर आरेरावी कराल तर तो तुमचं कसं ऐकेल? अशी एक म्हण आहे की वडिलांची चप्पल जर मुलाला झाली तर त्या मुलाशी मैत्रीच्या नात्यानं वागायचं असतं. आणि मग याच संवादा अभावाचे परिणाम कुठे कुठे आढळतात माहितीये का? मुलाच्या शिक्षणातच नाही, म्हणजे संवाद नाही म्हणून शिक्षणही वेगळ्या पद्धतीचं होतं असं होऊन जातं. आणि पुढे पुढे तर या संवादाचा कडेलोट अजून कुठे येतो? मुलाचं लग्न जमवण्याची वेळ असते. आज मी किती अशी मुलं पाहिलीत की ज्यांच्या लग्न जमवण्यामध्ये म्हणजे घरातले 90% वाद हे मुलाचं लग्न या विषयावर होत असतात. म्हणजे वडिलांची अपेक्षा वेगळी राहते, वडील मुलांचा संवादच नसतो. म्हणजे वडील परस्पर जाऊन विवाह मंडळामध्ये मुलगी बघून येतात, मुलाचं म्हणणं असतं की मला नाही बघायची. परस्पर कुठल्या मुलीला वडील होकार देतात की हे स्थळ आलंय आणि मुलाचं म्हणणं असतं मला ही पसंत नाहीये. बर, सगळी गाडी अडलेली असते ही या संवादाच्या अभावी. खबर केला तुमचे तुम्ही घरातल्या कुठल्याही प्रश्नांवर जर तुम्ही नीट विचार केलात तर तुमच्या ही गोष्ट सातत्यानं लक्षात येईल की अरे, संवाद कुठेतरी अपुरा पडतोय. आणि हा जर संवाद चांगल्या पद्धतीने तुम्ही साधू शकलात तर कुठलेही प्रश्न आपोआप कमी होऊ शकतील. म्हणजे ज्या मुलांच्या लग्नांमधले अडथळे आहेत अशा, म्हणजे लग्नांच्या तर ते इतक्या गमती जमती असतात ना वडील आणि मुलाच्या, म्हणजे पाहुणे घर पाहायला यावेत मुलाच्या घरी आणि मुलांनी निघून जावं आणि फक्त वडील बघावेत आणि निघून जावेत. म्हणजे जे मुलगा बघायला आलेले असतात तर मुलगा तर तिथे नसतोच. काही काही तर विवाह मंडळांमधली अशी अवस्था असते की तिथे अपेक्षा त्या विवाह मंडळाच्या संयोजकांनी अशी धरलेली असते की त्या मुलानं त्या मुलीनं येऊन स्वतःचा बायोडाटा वाचावा. ते काही येत नाहीत कारण हे घरातले सगळे अंतर्गत संघर्ष असतात. मग चला, मुलगा येत नाही का, मुलगी येत नाही का, मग वडीलच स्वतः बायोडाटा घेऊन येतात. एक तर मी त्या विवाह मंडळाचे संयोजक असे पाहिले होते की जे तिथनं अनाऊन्स त्या मुलीचं नाव करतात तर ती मुलगी न येतात तिचे वडीलच बायोडाटा वाचायला येतात आणि ते तिथून सांगत असतात बघा हे मुलीचे वडील आहेत, मग आता तुम्ही वडिलांवरूनच ठरवा की मुलगी कशी असेल. मला हसू आवरत नव्हतं. मंडळी, कुटुंब जर टिकलं ना, कुटुंबामध्ये शांती, कुटुंबामध्ये सौख्य, या गोष्टी जर कुटुंबात असतील तर आपण बाहेर प्रगतीचे दरवाजे चांगल्या पद्धतीनं खुले करू शकतो. म्हणून आत्ताचा हा पासवर्ड आनंदाचा कार्यक्रम जे जे कुटुंब ऐकतात, जी जी माणसं ऐकतात, त्या प्रत्येक कुटुंबाने पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर हे लक्षात ठेवा, मुलाला 2 मार्क परीक्षेत कमी पडले ना चालतील, काही एवढा फार मोठा फरक पडत नाही, पण तुमची आणि त्याची नाळ जुळलेली असली पाहिजे. तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे, त्यानं तुमच्याशी बोललं पाहिजे. आणि हे सगळं बोलत असताना केवळ मी म्हणतो माझीच मतं लादली गेली पाहिजेत अशातलाही भाग नाही. कुटुंब म्हटलं की अनेक माणसं येतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. एक विचार दुसऱ्या व्यक्तीला पटेलच असं नाही. भले तो मुलगा जरी आई वडिलांचा असला, ज्या आईच्या गर्भात तो 9 महिने राहून म्हणजे आईच्याच रक्तामांसाचा गोळा असा जरी असला तरी शेवटी प्रत्येक जीव वेगळा, प्रत्येकाचा विचार वेगळा. आणि हा जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर कुठलेही आई वडील स्वतःची मतं मुलांवर लादणार नाहीत, असंही होईल. मी एका ठिकाणी तुम्हाला त्या प्रवचनाला गेलो होतो आणि त्याच्यानंतर मला एक पालक भेटले होते. मला त्या पालकांनी सांगितलं, म्हणे माझा मुलगाही अशीच प्रवचनं करायचा,
म्हटलं करायचा म्हटल्यानंतर मला एकदम शंका आली की करायचा म्हटलं आत्ता नाही म्हणे तो या जगात नाही. म्हटलं काय झालं तर म्हणे काय लग्नाच्या प्रसंगावरून मला त्यांच्याशी बोलल्यानंतर मला हे समजलं की लग्नाच्या कारणावरनं वडील आणि मुलगा यांच्यामध्ये काहीतरी मतभेद झाले होते आणि ते मतभेद टोकाला गेले की त्या मुलानं दुर्दैवानं आत्महत्या केली आणि आता म्हटलं वडिलांना खूप पश्चाताप होत होता. मी म्हटलं असंही घडतं नाही आणि तेव्हा मी इतका सावध झालो की अरे वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. वेळ हातात आहे तर काहीतरी करता आलं पाहिजे. जे कार्यक्रम ऐकतात त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्याला आपला देश घडवायचा असेल, समाज घडवायचा असेल तर आधी कुटुंब म्हणून आपण आपल्या मुलाच्या पाठीमागे चांगल्या पद्धतीनं उभं राहा, त्याचा विकास साधा. धन्यवाद.